एकंदरीत 3 वाजायला अवघ्या काही मिनिटांचा अवधी आहे. 6 उमेदवारी अर्ज आलेले आहेत. निवडणूक बिनविरोध होताना दिसते. मी कालही सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीकडे आमचे 3 उमेदवार निवडून येतील एवढे मतं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अजितदादाकडेही तेवढे मतं आहेत. एकनाथजीकडेही तेवढे मतं आहेत आणि काँग्रेसकडे आहे. त्यामुळं फार संघर्ष होणार नाही. निवडणूक बिनविरोध होईल असं चित्र कालही होतं, आजही आहे आणि मला वाटतं ही बिनविरोध होणार असं दिसत आहे. पण चर्चा हीच आहे की भाजपनं ठरवलं असतं तर 4था उमेदवार देऊ शकले असते, मग तो का नाही दिला? नाही, सर्वात जवळ मला वाटतं मताचा कोटा असल्यामुळं आणि मला वाटतं की जर कोटा आहे सर्वांचा तर त्यामध्ये अधिक चुरस निर्माण करण्यामध्ये फार काही कुणाला रस नाही आहे असं मला वाटतं. चुरस होईल असं वाटतं. कशाला चुरस आता 7 फॉर्म आहे ना. सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भात जे टिप्पणी केली किंवा निर्णय दिला आहे की हे बेकायदेशीर अशा पद्धतीने म्हटलं आहे, काय प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याचा आदरच केला पाहिजे. पण विरोधक असं म्हणत आहे की त्यामुळे सगळ्यात जास्त अडचण भाजपची होणार आहे. आमची काही अडचण होत नाही. आम्हाला जे काही आमचं स्पष्ट आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता आमचे संस्कार नाही आहे. ज्यांचे संस्कार आहे सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता त्यांना फरक पडतो, आम्हाला काही फरक पडत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्लीपेक्षा दिल खोलो और बात करो असं अजितदादा म्हणतात. तुमची नक्की काय होती? काय दिल्ली स्त्री करण्यापेक्षा दिल खोलो और बात करो असं अजितदादा म्हणतात. शेतकऱ्यांना रोखलं चालू आहे, त्याच्यासाठी जी नाकाबंदी करण्यात आली त्यावरून त्यांनी असं. कुठल्याही सरकारने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या किंवा कुठल्याही सरकारने देशामध्ये माननीय मोदीजींनी ज्या पद्धतीने मागच्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्याकरता संपूर्ण केंद्राची तिजोरी उघडी केली आहे. शेतकरी सन्मान योजना असेल, युरियाचे भाव कंट्रोलमध्ये ठेवण्याचा विषय असेल, असे अनेक निर्णय, म्हणजे आता या निर्णयाचा मोठा चार्ट तुम्हाला देता येईल. पण मोदीजींच्या सरकारने जी मोदीजींनी गॅरंटी दिली होती त्या गॅरंटीप्रमाणे आणि मोदीजींनी जो मॅन्युफॅक्चर दिला होता, जाहीरनामा दिला होता शेतकऱ्याकरता, त्या जाहीरनाम्याप्रमाणे संपूर्ण तिजोरी केंद्र सरकारने शेतकऱ्याकरता उघडी केली आहे. आणि आता परवाही माननीय मोदीजींनी संसदेमध्ये शेतकऱ्याकरता, शेतमजुराकरता केंद्राचं सरकार हे पूर्ण शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, मोदीजींची गॅरंटी आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांना जे काही आंदोलनकर्ते आहेत त्यांना लवकरच त्या ठिकाणी त्यांचं मनाचं समाधान होईल असं मला वाटतं. सर, एकीकडे निवडणूक अर्ज भरून झालेले आहेत, मात्र दुसरीकडे काँग्रेसने एक बैठक बोलवली होती. 8 ते 9 आमदार आहेत ते गैरहजर होते या बैठकीला. काय संदेश यातून जाईल नेमका? मी सांगितलं आहे, काही दिवसानंतर काँग्रेस पार्टीने किती बैठक घेतल्या त्यांच्या कोर कमिटीची बैठक बंद होणार आहे. कोर कमिटी घेता येणार नाही, एवढे सुद्धा लोक राहणार नाही अशी स्थिती. कारण राहुल गांधी हे आपला पक्ष सांभाळू शकत नाहीये. राज्यातले नेते हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय देत नाही आहे. आमदार असंतुष्ट आहेत, त्यांना कुणाचा आधार नाही आहे आणि त्यामुळं खरं तर मोठा त्या ठिकाणी असंतोष काँग्रेस पक्षामध्ये आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये जसं जसं मोदींचं वादळ येईल महाराष्ट्रामध्ये, जसे जसे निवडणुका येतील तशा आपल्याला दिसेल की काँग्रेस पार्टीचे अनेक लोक, अनेक कार्यकर्ते हे काँग्रेस पक्ष सोडून जातील. आज गावागावामध्ये बूथवर सुद्धा काँग्रेस पार्टीचे लोक सोडत आहेत, जिल्ह्यामध्ये लोक काँग्रेसला सोडत आहेत आणि उद्याच्या काळामध्ये मोठे पक्षप्रवेशाचे बॉम्ब ब्लास्ट सुद्धा या महाराष्ट्रात बघायला मिळतील. राज्यसभा काँग्रेसचे एवढे नेते भाजपमध्ये येत आहेत तर भाजपचं नाव बदलून भारतीय जनता काँग्रेस पार्टी असं ठेवावं लागेल. नाही, आमच्या पक्षात जे लोक येत आहेत त्याकरता आम्ही स्पष्ट सांगितलं आहे, मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे आणि त्या संकल्पाला साथ देण्याकरता जो भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर काम करण्याकरता, आमचे संस्कार, संस्कृती, विचारधारा या आधारित काम करण्याकरता, काल काय केलं मला माहिती नाही,
पण पक्षात प्रवेश झाल्यावर मात्र आमची जे विचारधारा आहे त्या विचारधारेवर काम करण्याकरता जो कोणी येईल त्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे. आम्ही पक्षप्रवेश देणार आहोत आणि त्यामुळं कुणालाही जर वाटतं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताकरता भाजपाला साथ द्यायची आहे, त्या सर्वांना या पक्षामध्ये अपॉर्च्युनिटी आहे आणि तेवढा स्पेस आमच्याकडे आहे. कुणाही कार्यकर्त्यावर आमच्या अन्याय होणार नाही. आमच्याकडे भरपूर स्पेस आहे, भरपूर त्या ठिकाणी जागा आहेत ज्यामध्ये आम्ही नवीन लोकांनाही सामावून घेऊ शकतो, जुन्यांचाही सन्मान करू शकतो, नवीन लोकांना प्रोत्साहन देऊ शकतो. याकरता काही त्या ठिकाणी कुठेही शंका नहीं है. बिनविरोध इलेक्शन हो गए आप कह रहे हैं, मतलब बीजेपी और एक उम्मीदवार देने नहीं वाले हैं. भैया कल ही मैंने स्पष्ट किया है, कल ही बोला है कि सबके पास अपना अपना मैंडेट कोटा है. वो कोटा जब है तो क्यों भाई ये चुनाव में ये निर्माण कंपटीशन निर्माण करने का है, क्यों चुनाव में इस प्रकार से और ये करना है. तो मुझे लगता है सबके पास कोटा है तो उसके हिसाब से 6 फॉर्म आए हैं और मुझे लगता है चुनाव बिनविरोध होगा, ऐसा दिखता है मुझे. देखिए कांग्रेस पार्टी में भूचाल आने वाला है, कांग्रेस पार्टी में बड़ा भूचाल आने वाला है. आपने देखा होगा केंद्र का नेतृत्व राहुल गांधी रोज ओबीसी का अपमान करते हैं, ओबीसी समाज का अपमान करते हैं, बार बार मोदी जी का अपमान करते हैं. मोदी जी को विश्व ने कहा है, आज मोदी जी विश्व के सर्वोत्तम नेता के माध्यम से आपने सर्वेक्षण देखे होंगे. इस विश्व के 78% लोग मोदी जी को सर्वोत्तम नेता कहते हैं. 150 के ऊपर देश कहते हैं सबसे अच्छा प्रधानमंत्री है. ऐसे में राहुल गांधी उनको जाति को लेकर, ओबीसी समाज को लेकर जिस प्रकार से हर बार राहुल गांधी जिस प्रकार से ओबीसी का अपमान करते हैं, तो ये अपमान कोई ओबीसी व्यक्ति या महाराष्ट्र सहन नहीं करेगा. इसलिए कांग्रेस पार्टी से ओबीसी और सारे समाज के लोग कांग्रेस पार्टी को छोड़ेंगे और बड़ा भूचाल इस कांग्रेस पार्टी में आएगा, ऐसा मुझे लगता है. मैं आपको यही बताऊंगा, जैसा जैसा मोदी जी का तूफान महाराष्ट्र में आएगा, मोदी जी को लोगों ने मोदी जी की गारंटी लोगों ने स्वीकार की है. आत्मनिर्भर भारत का संकल्प मोदी जी ने किया है, विकसित भारत का संकल्प मोदी जी ने किया है और मुझे गारंटी है, मोदी जी की गारंटी इतनी बड़ी है, कांग्रेस पार्टी में भूचाल आएगा और ऐसा भूचाल आएगा चुनाव लड़ने के लिए भी उनके पास उम्मीदवार नहीं मिलेंगे. ये स्थिति महाराष्ट्र में होने वाली है. क्या राहुल गांधी की यात्रा से पहले ये सब होगा? राहुल गांधी की यात्रा में देखिए पूरे महाराष्ट्र ने, देश ने स्वीकार किया है मोदी जी की गारंटी को, और जब स्वागत करने ही लोग नहीं बचेंगे ये परिस्थिति बनने वाली है. तो जनता भी साथ में नहीं है, जनता भी कांग्रेस के साथ नहीं है, तो नेता लोग कहाँ रहेंगे. इसलिए जनता ने कांग्रेस को छोड़ दिया है. इसलिए जनता ने जब कांग्रेस को छोड़ दिया है तो नेता लोग भी अभी कांग्रेस से दूरियां बनाएंगे और आगे आपको राहुल गांधी की जब यात्रा आएगी तब भी बड़े पार्टी प्रवेश होंगे, कांग्रेस पार्टी तब भी फूटेगी और यहाँ पर वो मोदी जी की गारंटी के साथ आएगी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.